नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा बघणार आहोत. त्यामधील ब, तीव्र मेनियाची चिन्हे व लक्षणे कोणती? तीव्र मेनिया म्हणजे काय? तर तीव्र मेनिया ही एक बायपोलर डिसऑर्डरमधील एक गंभीर अवस्था आहे. यामध्ये व्यक्तीच्या ऊर्जेत, वागण्यात आणि विचारांमध्ये टोकाचे बदल दिसून येतात. तर तीव्र मेनियाची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. ती कोणती? तर भावनिक बदल दिसून येतो. त्यामध्ये अत्याधिक उत्साह होणे, म्हणजे व्यक्ती विनाकारण खूप आनंदी किंवा उत्साही दिसते. त्यानंतर चिडचिडेपणा, छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रचंड राग येणे किंवा आक्रमक होणे. त्यानंतरचा पॉईंट आहे अति आत्मविश्वास, म्हणजे स्वतःकडे अफाट शक्ती आहे किंवा आपण खूप महत्त्वाचे आहोत असा भ्रम असणे. नेक्स्ट पॉईंट आहे वर्तणुकीतील बदल, म्हणजे झोप कमी होणे. तासनतास न झोपताही व्यक्तीला थकवा जाणवत नाही, म्हणजे कमी झोप घेतली तरी त्याची झोप पूर्ण होते. अतिक्रियाशीलता असणे, एकाच वेळी अनेक कामे हाती घेणे आणि सतत धावपळ करणे. अविचाराने वागणे, परिणामाचा विचार न करता पैसे खर्च करणे. धोकादायक गुंतवणूक करणे किंवा असुरक्षित निर्णय घेणे. जास्त बोलणे, नेहमीपेक्षा खूप वेगाने आणि सतत बोलणे. तिसरं लक्षण आहे मानसिक बदल, विचाराचा वेग. तर हा विचाराचा वेग कसा असतो? तर डोक्यात एकाच वेळी अनेक विचार येतात, ज्यामुळे बोलताना विषयांतर होत राहते, म्हणजे नेमकं काय बोलते त्यालाच समजत नाही. एकाग्रतेचा अभाव, कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. भ्रम आणि भास निर्माण होणे. तीव्र अवस्थेतील व्यक्तीला अशा गोष्टी दिसू किंवा ऐकू येऊ शकतात ज्या प्रत्यक्षात नसतात. तीव्र मेनिया या विषयावर आधारित MCQचे प्रश्न मी लवकरच अपलोड करणार आहे. ते तुम्ही पोस्ट या ऑप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती PDF हवे असेल तर तेही मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकते विदाऊट एनी कॉस्ट. त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता. टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला सिलेबस वाईज चॅप्टर एक कंप्लीट करून देणार आहे आणि एकदम सोप्या अशा भाषेत तुम्हाला तिथे नोट्स मिळतील. PDF फाईल देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मला फॉलो करावं लागेल. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही विषयावरती तुम्हाला व्हिडिओ किंवा PDF फाईल हवे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.